हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. प्रभू महान आहे. आणि ब्रदर्स अँड सिस्टर, या शेवटच्या दिवसांमध्ये देव आपल्या वचनाद्वारे आश्चर्यकरम करत आहे. आमेन. कारण माणसाचे शब्द जीवन नाही बदलू शकत. माणसाचा शब्द आजार बरे नाही करू शकत. माणसाचा शब्द तुटलेले हृदय आणि परिवार एकत्र नाही करू शकत. पण बायबल सांगतं देवाचं वचन जे आहे ते वचन दुधारी तलवारीपेक्षाही तिखट आहे, जे जीव मज्जा आत्मा छेदून आरपार जातं आणि अंतःकरणातील भावनांचा विचार करतं. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला धन्यवाद असो की आज परत एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. सगळ्यांनी एकत्र बसा, सगळ्या कुटुंबाने एकत्र बसा आणि सगळ्यांनी आपले बायबल घेऊन बसूया. थँक्यू लॉर्ड जीजस. या आपण देवाचं वचन ऐकूया. तर तुम्ही इब्री पत्र याच्या 12व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या. इब्री पत्र 12वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे प्लीज कृपा करून लक्ष द्या. त्यान दुसरं वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोचला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. पुढे. तर ज्याने आपणाविरुद्ध पाप्यांनी केलेले एवढे मोठे बोलणे सोसले त्याच्याविषयी विचार करा, यासाठी की तुम्ही आपल्या जीवास दमून जाऊन खचू नये. ना दोन गोष्टी आपण बघणार आहोत. बायबल सांगतं की तुम्ही आणि मी जो आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणार आहे त्या येशू ख्रिस्ताकडे बघत जीवन जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन जे आहे ते माणसाकडे बघून, परिस्थितीकडे बघून, शैतान काय करतो त्याच्याकडे बघून जगण्यात याच्यासाठी नाहीये. ख्रिस्ती जीवन बायबल सांगतं ख्रिस्ताकडे जो आपल्या विश्वासाचा पूर्ण करणारा आणि करता आहे त्याच्याकडे बघून जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढे तुम्ही जगाकडे बघून जगणार, लोकांकडे, परिस्थितीकडे तुम्ही खचून जाणार. कारण जग खचवणार आहे, लोक खचवणार आहेत, प्रत्येक परिस्थिती खचवणारी आहे. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्त आपल्याला उंच करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दिवसात अनेक लोक चर्चला येतात, फोन करतात आणि मला एकच सांगत आहे, पास्टर आम्ही खचलो, पास्टर आमच्या संसारामुळे, पास्टर आमच्या पती पत्नीच्या भांडणामुळे, पास्टर या आजारामुळे, पास्टर या परिस्थितीमुळे आम्ही खचलेलो आहे. मी लोकांना नेहमी सांगतो यश शैतान जो आहे या सगळ्याद्वारे खचवणार आहे. पण बायबल सांगतं तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे बघून जगायला नाही बोलवलं, आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत जगायला आपल्याला बोलवलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूकडे पाहता नवीन आशा तुम्हाला मिळते, आमेन. नवीन सामर्थ्य मिळतं, नवीन जगायला शक्ती मिळते. तुम्हाला कळतं यस इकडं जगात सगळं अशक्य आहे, पण माझ्या येशूकडे मी पाहतोय जो अशक्यला शक्य करणारा देव आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक आजारी लोक आमच्याकडे येतात, ज्यांची किडनी फेल आहे, ज्यांचे हृदय विकार आहेत, जे लोक जीवनाला वैतागलेत, आणि जीवन अत्यंत दुःखामध्ये आहे. ते सगळे बघतात आणि मला म्हणतात की पास्टर यस आम्ही खचलोय. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी खचवणार आहेत. पण बायबल सांगतं जर तुम्ही एक वचन वाचलं, स्तोत्रसंहिता 34 अध्याय, ऐका दावीद काय म्हणतो आपल्याला. पवित्र आत्म्याद्वारे दावीद काय म्हणत आहे वाचूया. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 4 आणि 5 वचन प्लीज वाचूया. परमेश्वराला मी शोधले तेव्हा त्याने मला उत्तर दिले. बायबल सांगतं मी परमेश्वराला शोधले किंवा त्याच्याकडे पाहिले किंवा प्रार्थना केली आणि परमेश्वराने मला उत्तर दिले. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन. आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. बायबल सांगतं दावीद भयात होता, दावीद दुःखात होता, दाविदाचे शत्रू त्याच्या विरुद्ध होते. स्वतःचा मुलगा अबशालोम दाविदाच्या विरुद्ध होता. पण बायबल मधील दावीद म्हणतो माझ्या सर्व भयापासून, सर्व चिंतेपासून, सगळ्या त्रासापासून आणि शत्रूपासून देवाने मला सोडवले. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन प्लीज वाचूया. त्यांनी त्याच्याकडे पाहिले. बायबल सांगतं ज्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले, ते प्रकाशित झाले आणि त्यांची मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. त्यांची मुखे केव्हाही लज्जित होणार नाही. सिस्टर अँड ब्रदर, तुम्ही कोणाकडे बघून जीवन जगताय? तुमच्या विश्वासाचा करता माणूस आहे का देव आहे? तुमच्या विश्वासा पूर्ण करणारा आणि त्याला मान देणारा माणूस आहे का देव आहे? जर माणसाकडे पाहिलं
तो तुम्हाला विश्वास तो नाही वाढू शकत. पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे वचनाकडे पाहता आणि तुमचा विश्वास बळकट होतो. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या शेवटच्या दिवसात बायबल सांगतं तुमच्या आणि माझ्याकडे बायबल आहे. जे बायबल उघडणं गरजेचं आहे. जे बायबल वाचणं, आपल्या हृदयात घेणं आणि म्हणणं हे बायबलचा देव आणि बायबलचे वचन माझ्यासाठी खरे आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित नाही आज तुझी परिस्थिती काय आहे. मला माहित नाही तुझी आत्मिक पातळी किती आहे. मला माहित नाही की आज तुझ्या घरामध्ये काय चाललंय, तुझ्या नोकरीमध्ये, तुझ्या शरीरामध्ये. पण मला एक गोष्ट माहित आहे, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले किंवा प्रभू येशूकडे पाहिले, बायबल सांगतं ते प्रकाशमय झाले. आमेन. हालेलुया. हालेलुया. सिस्टर ब्रदर, तुमची इच्छा आहे जीवनात प्रकाशमय, जीवनात पुढे जायचं, जीवनात केव्हा खचायचं नाही. लक्षात ठेवा, जरी आज दिवस झाला असेल, जरी आज तुम्ही दूर केले गेले असताल, जरी आज तुम्ही नाकारले असताल, डॉक्टरचा रिपोर्ट तुमच्या विरुद्ध असेल, या तुमच्या घरातले वैरी तुमच्या विरुद्ध असतील, पण बायबलमध्ये लिहिलंय येशू ख्रिस्ताकडे जर तुम्ही पाहत राहिले, तुमच्या जीवाला तुम्ही खचून आणि दमू देणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं हन्ना नावाची एक बाई होती. बायबल सांगतं की हन्न्याला एक सवत होती. हन्न्याला लेकरू नाही झालं आणि सवत होती. हन्नाला रोज ती त्रास द्यायची. एक वचन वाचूया. 1 शमूएल पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. 1 शमूएल पहिला अध्याय. प्लीज कृपा करून ऐकूया. ओके, पहिल्या वचनाच्या पुढे जाऊया. इफ्रायमेच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथईम सोफीम यातला एक माणूस होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा, तो यलुहोचा मुलगा, तो तोहूचा मुलगा, तो सुफाचा मुलगा. तो एलकाना एफ्रायमी होता. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नाला लेकरे होती, परंतु हन्नेला लेकरे नव्हती. 2 गोष्टी आहे. पनिन्ना जी सवत होती तिला लेकरं होते, पण हन्ना तिला लेकरू नव्हतं. पुढे असं लिहिलंय, आणि तो माणूस प्रतिवर्षी आपल्या नगराहून शिलो येथे सैन्यांच्या परमेश्वराचे भजन पूजन करायला व यज्ञही करायला जात असे. तेव्हा येलीचे 2 मुलगे हपनी व फिनास यहोवा परमेश्वराचे याजक होते. आणि बायबल सांगतं, प्लीज वाचूया ना 5 वचन, 5 आणि 6 वचन. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देई, कारण हन्नेवर तो प्रीती करीत असे. म्हणजे हन्नेचा नवरा हन्नेवरती प्रीती करत होता. ना वाचूया. पण परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते. आणि परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते, यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. बायबल सांगतं तिची वैरीण किंवा तिची सवत तिला छळत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, बायबल सांगतं हन्ना आपल्या डोळ्यासमोर बघत होती. हन्नेचा जीव खचलेला होता. हन्नेची सवत तिला नावं ठेवत होती. ती म्हणत असेल, तू वांज आहे अण्णा, अण्णा तुझा काय उपयोग नाही, अण्णा तू या घरात राहू नको, अण्णा तुझे तू तू दरिंदीर आहेस, अण्णा तू पांढऱ्या पायाची आहे, लोक असं म्हणतात. हालेलुया. हालेलुया. पण बायबल सांगतं हन्ना खचली. पण एक दिवशी हन्नेने एक निर्णय घेतला, आणि तो निर्णय म्हणजे मी माझ्या सवतीचं नाही ऐकणार, माझ्या पतीचं नाही ऐकणार, माझ्या घरातले नातेवाईकाचं नाही ऐकणार, मी वांज आहे तिकडे नाही बघणार, पण मी देवाच्या घराकडे जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, आठवड्यातून 1 दिवस तरी चर्चला जा. त्या ठिकाणी तुम्हाला वचन शिकवण्यात येतं. त्या ठिकाणी देवाची उपस्थिती असते. त्या ठिकाणी साक्ष असतात, स्तुती आराधना आणि मंडळी येशूने बांधलेली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं हन्ना निघाली. कुठं? हन्नेने निर्णय घेतला, मी परमेश्वरच्या घराकडे जाईल. वाचूया काय लिहिलं, ऐकूया प्लीज. वाचूया 9 वचन. मग त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपल्यावर हन्ना उठली आणि एली याजक परमेश्वराच्या मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या सिंहासनावर बसला होता. बायबल सांगतं हन्ना निघाली. हन्ना परमेश्वराच्या मंदिरात गेली आणि बसली, कारण तिने ठरवलं, मी सगळ्यांकडून तोंड फिरवणार, पण माझा चेहरा मी येशू ख्रिस्ताकडे लावणार. आमेन. आज तुम्ही देवाचं वचन ऐकताय, सिस्टर खचू नका. तुमची शक्ती अशक्त झाली असेल, तुमच्या हातात तुमचं जीवन उभा करायला ताकद नसेल, येशू ख्रिस्ताकडे बघा, जो तुमचं जीवन परत एकदा उभं करेल. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. Hallelujah. आणि पुढे जर तुम्ही वाचत गेला तर बायबल मध्ये लिहिलंय, हन्ना मंदिरात गेली, देवाने हन्नीची प्रार्थना ऐकली. आणि जर प्लीज तुम्ही ऐकलं, प्लीज कृपा करून वाचूया ना. बायबल असं सांगतं 14 वचन, 12 13 14 वचन. आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत राहिली असता येलीने तिच्या तोंडाकडे लक्ष लावले. हन्ना तर आपल्या हृदयात बोलत होती, तिचे ओठ मात्र हलले,
पण तिची वाणी ऐकू आली नाही. म्हणून ती दारू प्यायल्यामुळे मस्त झालेली असेल असे एलीला वाटले. ना पास्टर किंवा एलींनी देखील अण्णाला ओळखलं नाही. हालेलुया. हालेलुया. जग बाहेरून बघतो ब्रदर, येशू तुमचं हृदय बघतो. येस आमेन. पुढे असलेलं आहे. तेव्हा एली तिला म्हणाला, केवढा वेळ तू मस्त राहशील? तू आपले मद्य आपल्यापासून दूर कर. आणि हन्ना उत्तर करून म्हणाली, असे नाही माझा प्रभू, मी दुःखित आत्म्याची बायको आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरापुढे ओतला आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. हन्ना म्हणती, मी माझा जीव परमेश्वरापुढे ओतला आहे. आणि ज्यावेळेस तुमचा हृदय तुम्ही देवाकडे ओतता किंवा देता, तुमचं हृदय 100% आनंदी होईल. आमेन. 100% तुम्ही उभे राहणार. Yes. कुठला कॅन्सर तुला कबरेत नाही नेणार, कुठला वैरी तुला खाली नाही पाडणार. कारण की तू माणसाकडे नाही, जिवंत देव जो तुझा निर्माण करणारा, ज्याने वधस्तंभावर तुझ्यासाठी प्राण दिला, ज्याने सार्वकालिक प्रीतीने प्रेम केलं आणि जो पुन्हा उठला, त्या येशूकडे तू पाहते. आमेन. आणि पुढे बायबल सांगतं, वाचूया. तुझी दासी दृष्ट बाई आहे असे तू गणू नको, कारण माझे फार क्लेश व यातना यामुळे मी एथवर बोलले आहे. आमेन आमेन. आणि पुढे असं लिहिलंय, मग एली उत्तर करून बोलला, सुखरूप जा, व इस्रायलाचा देव याच्यापाशी जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो. 18 वचन. ती बोलली, तुझ्या दासीवर तुझी कृपादृष्टी होऊ दे. मग ती बायको निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास नव्हते. आणि पुढे जर वाचलं तर बायबल सांगतं, ती गरोदर राहिली आणि तिला लेकरू झालं आणि त्याचं नाव शम्बेल ठेवलं. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, हन्ना आनंदी झाली, कारण तिने कोणाकडे पाहायचं ठरवलं. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की आज तुमचं खचणं, निराश होणं, दुःख, देवाकडे तुम्ही लक्ष लावा आणि पाहावं आणि निघून जावं. आपलं हृदय येशूसाठी उघडा आणि आज प्रभू येशू तुमच्या हृदयात येईल आणि सगळी परिस्थिती बदलेल. डोळे बंद करा. तुम्ही जिथे कुठे आहात आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे फक्त म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आला. प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझ्यासाठी प्राण दिला. तू माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करत मी आहे. कबूल करत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा. फादर, प्रभू येशूच्या नावात आम्ही आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. सगळी निराशा, सगळी शैतानाचं कार्य, सगळे आजार, शरीरातले रोग, कॅन्सर, एनी प्रॉब्लेम, मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. सगळ्या निराशेचा आत्मा, भीतीचा आत्मा, त्यांना खचवणारा आत्मा, त्यांचा विश्वास कमी करणारा आत्मा, त्यांच्या घरात भांडणं आणि दुःख आणि त्रास देणारा आत्मा, येशूच्या नावात निघून जा. आणि प्रभू येशूच्या नावात मी आज्ञा देतो, मोकळे व्हा. आजपासून तुझ्या जीवाला धैर्य आणि शक्ती येशूच्या नावात स्वीकार. प्रत्येक इच्छा पूर्ण हो येशूच्या नावात. आणि प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. थँक्यू फादर, प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रभूला गौरव असो. उद्या परत एकदा आपण भेटणार आहोत. तुमच्या विनंत्याला आम्ही रोज प्रार्थना करत आहोत. वचन पाहत राहा, कारण येशू लवकर येणार आहे आणि देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमेन.